मित्रांनो, कसे आहात? कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. काही छोट्या छोट्या वाक्यांच्या सोबत काही छोटे उतारे जे खूप आनंद देऊन जातात. कोणाला सांगितल्यानंतर, वाचल्यानंतर वारंवार वाचावेसे वाटतात. अशा गोष्टींसह मी आज तुम्हाला भेटायला आलोय. जेथे प्रेम नाही तेथे शांती नाही, जेथे पवित्रता नाही तेथे प्रेम शक्य नाही. मित्रांनो, जी जडते ती सवय, जे जुडते ते नाते, जी थांबते ती ओढ, आणि जे निरंतर वाढते तेच तर खरे प्रेम असते. वयाचं वाढणं ही निसर्गाची किमया आहे, पण वयासोबतच जर तुम्ही तुमच्या विचारांनी परिपक्व होत गेलात, ज्ञानाने श्रीमंत होत गेलात आणि सन्मान वृद्धिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे जर तुम्ही जाणलत, तर त्यातच आपलं कर्तृत्व आहे हे तुम्हाला समजेल. ज्यांच्या आयुष्यात निसर्गाची किमया आणि स्वतःचं कर्तृत्व हातात हात घालून वृद्धिंगत होतात, तीच माणसं सर्वार्थानं मोठी होतात आणि उरलेली नुसतीच वाढतात. स्वप्न पाहणं गुन्हा कधीच नसतो, पण त्या स्वप्नपूर्तीसाठी न झटणं, प्रयत्नवादी न राहणं आणि प्रयत्नवादी न राहता स्वप्न पाहणं नक्कीच चुकीचं असतं. स्वप्न कधी वाटून घेता येत नाहीत, म्हणूनच तर ती सर्वार्थानं आपलीच असतात, आपलीच असतात. प्रेम या शब्दाची एकच छोटीशी कहाणी आहे. प्रेम या शब्दाची एकच छोटीशी कहाणी आहे. हा शब्द आक्रसला तर प्रेमिकाचं हृदय बनतो, आणि विस्तारला तर मात्र साऱ्या चराचराला व्यापून टाकतो. प्रीती म्हणजे काय? दोन प्रेमळ हृदयांचे भावनिक प्रवाह एकत्र येतात तेव्हा प्रीती घडते. प्रीती दोष पाहत नाही, ती गुणांवर भाळते. शुद्ध प्रीती प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. प्रीती हृदयाचा मिलाप, प्रीती देहाधिक मिलन, प्रीती हे जीवनातील बंधन. वासनेतून निर्माण झालेली प्रीती स्वार्थीच असते. प्रीतीचे ढंग त्यागमय कर्तव्यातून सिद्ध होतात. खरी प्रीती निर्मळ आणि पवित्रच असते. मरणानंतरही एकत्र घालवलेल्या सुवर्ण क्षणांच्या रम्य आठवणीवर ती एकाला जगण्याचं बळ देते. खरी प्रीती, खरंच सांगतो मित्रांनो, खरी प्रीती अमरच असते, अमरच असते. आपण पाहतो सकाळच्या प्रहरी छानपैकी फुलं झाडांवरती पहाटेच त्या कळ्या उमललेल्या असतात आणि मस्त ते झाड, फुलझाड फुलांनी
छानपैकी बहरलेलं असतं. त्यातून मग सुगंधी फुलं असतील तर आजूबाजूनी जाताना तो सुगंधही आपल्याला मिळतो. प्रसन्न वाटतं आपल्या मनाला. मग सुगंध हवा असेल तर फूल व्हायला हवं. सुगंध हवा असेल तर फूल व्हायला हवं. फुलासारखं फुलता यायला हवं. आणि आनंद हवा असेल तर माणूस व्हायला हवं. आनंद हवा असेल तर माणूस व्हायला हवं. माणसासारखं जगता यायला हवं. जगता यायला हवं. मित्रांनो, आपण फक्त एकच प्रार्थना करूयात. एकतर जे लोक आज खूप मागे आहेत त्यांना सुद्धा चांगलं आयुष्य दे देवा. त्यांना सुद्धा सुगंधी फुलं मिळू देत देवा. आणि मग अशी जेव्हा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो ना, तर याच्यामध्येच हे माणूस होणं लपलेलं असतं. आणि त्यातूनच मग माणसासारखं जगता कसं येतं हेही आपण आपोआप शिकत राहतो. चला असंच काही छान छान शिकत शिकत आपण सगळेच माणसासारखं जगूयात. माणुसकीला देव मानत एकमेकांशी माणुसकीनेच वागूयात. याच काही गोष्टींसह आज मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात मित्रांनो. कविप्रवीज शो या यूट्यूब चॅनलवर मी येतच राहणार आहे. पुढच्या व्हिडिओसह नक्की भेटेन.